नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपलं डिटॅचमेंटचं मेडिटेशन सुरू करूया. तुम्ही कुठल्याही सुखद आसनामध्ये बसा. सुखद म्हणजे कम्फर्टेबल आसन तुमच्या बेडवर. आणि ज्या काही वस्तू आहेत, ज्या जसं चष्मा, हातातलं घड्याळ वगैरे, हे सगळं काढून ठेवा आणि डोळे बंद करून तुम्हाला बसायचं आहे. सगळ्यांनी आपले डोळे बंद करा, चष्मा काढून घ्या, बाकी वस्तूही काढून घ्या. मोबाईल तुमच्यापासून थोडासा लांब ठेवा. फक्त तुम्हाला आवाज ऐकू येईल. मोबाईलची स्क्रीन पण बंद करा, जेणेकरून तुमच्या खोलीमध्ये अंधार असेल आणि मोबाईलची स्क्रीनमुळे पण तो जो प्रकाश आहे तो तुम्हाला बॉदर करणार नाही. फक्त तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल अशा प्रकारे तुमचा मोबाईल ठेवून द्या. सुखद आसनामध्ये बसल्यानंतर डोळे बंद करायचे आहेत, पण ते आल्हाद बंद करायचे. असे ओढून ताणून डोळे बंद करू नका. एकदम सहजपणे डोळे बंद करा. तुम्हाला गरज असेल तर पाठीला काहीतरी आरामदायक वस्तू घ्या, म्हणजे पाठीला तुमचा सपोर्ट मिळेल. डोळे बंद करून आता बंद डोळ्यांनी आपलं संपूर्ण शरीर बघा आणि आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. परत एकदा आपलं संपूर्ण शरीर बघा आणि परत एकदा स्वतःला रिलॅक्स करा. परत आपलं संपूर्ण शरीर बघत राहा आणि स्वतःला रिलॅक्स करत राहा. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. तुमचं संपूर्ण शरीर हळूहळू रिलॅक्स होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर हळूहळू रिलॅक्स होत आहे. आता आपण शरीराचा एक एक अवयव बघूया. बंद डोळ्यांनी तुमच्या शरीराचा तो अवयव बघा आणि त्याला पूर्णपणे रिलॅक्स करा. पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, पूर्ण एकाग्रतेने तुम्ही शरीराचा एक एक अवयव बघा. सगळ्यात आधी तुमचे तळपाय. बंद डोळ्यांनी तुमचे तळपाय बघा आणि त्याला रिलॅक्स करा. रिलॅक्स करायचं म्हणजे मनामध्ये असा विचार आणायचा आहे की तो शरीराचा अवयव एकदम कम्फर्टेबल आहे. त्यानंतर पायाची बोटं, पायाचा घोटा, पायाच्या पोटऱ्या, दोन्ही पायाच्या पोटऱ्या रिलॅक्स करा. दोन्ही पायाचे गुडघे, मांड्या, मांड्यांचे जॉईंट, बटक्स म्हणजेच तुमच्या नितंबाचा भाग, तुमच्या कमरेचा भाग, कमरेपासून वर येत येत तुमच्या पोटाचा भाग, तुमच्या पाठीचा किंवा लोअर बॅक ज्याला आपण म्हणतो, पाठीचा खालचा हिस्सा, तो रिलॅक्स करा. आता जो पाठीचा वरचा हिस्सा आहे त्याला रिलॅक्स करा. हाताच्या खालचा भाग, त्याला बघत बघत छातीपाशी या. तुमची छाती बघा, छाती रिलॅक्स करा. छातीपाशी तुम्हाला जाणवेल की तुमचा जो श्वास आहे तो सुद्धा रिलॅक्स झालेला आहे. म्हणजे तुमचा श्वास खूप हळूवारपणे घेतला जातोय आणि सोडला जातोय. श्वासांकडे लक्ष दिल्यानंतर आता आपल्या खांद्यांना बघा, खांदे रिलॅक्स करा. तुमच्या हातांचे दंड रिलॅक्स करा. कोपर, मनगट, संपूर्ण तळहात पूर्णपणे रिलॅक्स. दोन्ही हात तुम्ही तुमच्या मांडीवर जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिथे ठेवलेले आहेत. हातांचे तळवे तुमचे वरच्या दिशेने आहेत, वरच्या म्हणजे आकाशाच्या दिशेने. आता तुमची मान पूर्णपणे रिलॅक्स. संपूर्ण चेहरा रिलॅक्स. चेहऱ्यावरचा एक एक भाग बघा. आधी तुमची हनुवटी बघा, मग ओठ बघा, मग गाल बघा, मग कान बघा, परत तुमचे गाल बघा, नाक बघा, डोळे बघा, फोरहेड बघा म्हणजे संपूर्ण कपाळ बघा आणि तुमचे केस. अशा प्रकारे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुमचं शरीर आणि शरीराचा प्रत्येक अवयव पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. बघा, आपला श्वास अतिशय हळुवारपणे सुरू आहे. अतिशय संथ गतीने श्वास घेतला जातोय आणि श्वास सोडला जातो आहे. काही क्षणांसाठी फक्त आपल्याला आपल्या श्वासांकडे बघायचं आहे. बाकी तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये जे काही सुरू आहे ते सुरू राहू द्या. तुम्ही मात्र तुमचं संपूर्ण लक्ष
तुमच्या श्वासावर एकाग्र करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जाणीवपूर्वक जास्तीत जास्त एकाग्रतेने आपला श्वास बघत राहा. आपल्या श्वासाकडे बघत राहा काही सेकंदासाठी. आता आपला श्वास जिथून सुरू होतो आहे त्याच्याकडे बघा आणि जिथे तो संपतो आहे त्याच्याकडे बघा. म्हणजेच श्वास सुरू होतोय तो छातीचा हिस्सा आणि जिथे ॲक्च्युअल त्याचं देणं घेणं सुरू आहे, येणं जाणं सुरू आहे, तो म्हणजे आपल्या नाकाचा हिस्सा. म्हणजे आपल्या छातीपासून ते आपल्या नाकाच्या हिस्सापर्यंत स्वतःच्या शरीराचा तेवढाच भाग बघण्याचा प्रयत्न करा, छातीपासून नाकापर्यंत. आणि श्वास फील करा, आपल्या श्वासाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या नाकाजवळ आणलेलं आहे, कारण तिथून श्वासांची देवाणघेवाण सुरू असते. म्हणून नाकाजवळ आपण हे बघतोय की श्वास कसा आत येतो आहे, तो पूर्ण छातीपासून खाली जातो आहे आणि परत एकदा तिथून श्वास येऊन नाकाद्वारे तो बाहेर सोडला जातो आहे. अशा प्रकारे श्वासांची दीर्घ प्रक्रिया, आत जाणं आणि येणं आपण बघतो आहोत. अजून पुढचे काही सेकंद एकदम लक्षपूर्वक हे बघण्याचा प्रयत्न करा. आपलं जास्तीत जास्त लक्ष आपण श्वासावर एकाग्र केलं आहे. हळुवारपणे श्वास घेतला जातो आहे एका नाकपुडीद्वारे आणि सोडला जातो आहे दुसऱ्या नाकपुडीद्वारे. जी काही क्रिया तुमच्या शरीरामध्ये सुरू आहे ती लक्षपूर्वक बघा. आता आपलं संपूर्ण लक्ष नाकांवरचं आपलं लक्ष आपल्या ओठांवर आणा. हळुवार आपले दोन्ही ओठ एकमेकांना जोडा आणि या ओठांद्वारे साधारणतः पुढचा 1 मिनिट आपल्याला मकाराचा ध्वनीचं उच्चारण करायचं आहे. तुमचं लक्ष जिथे जात असेल तिथे जाऊ द्या, ठीक आहे. तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या ओठांवर आणण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमचं मन दुसरीकडे फिरत असेल, फिरायला जात असेल तर त्याला जाऊ द्या, ठीक आहे. जसं लहान पोरांना आपण ओढून ताणून घरात आणतो की चल अभ्यासाची वेळ झाली आणि बस म्हणून पाठीत एक धक्का मारतो, तसं काहीही इथे त्या मनासोबत करू नका. तुमचं मन कुठे भरकटायला गेलं असेल जाऊ द्या, तुमच्या ओठांना त्याचं काम करू द्या. ओठांद्वारे आपल्याला मकाराचा उच्चारण करायचा आहे. आपण सुरू करूया. आपलं मन पूर्णपणे शांत झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. आणि आता या एकाग्रतेद्वारे आपण ज्या सगळ्या गोष्टी आपल्या भोवती, आपल्या स्वतःवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या डोक्यामध्ये जमा करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या एक एक दूर करण्याचा प्रयत्न करूया. ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी पुढचे 6-7 तास आपल्या झोपेदरम्यान गरजेच्या नाही आहेत त्या सगळ्या आपण आपल्यामधून काढून बाजूला ठेवतो आहोत. जणू काही आपण आपला मोबाईल, जणू काही आपण आपला चष्मा, घड्याळ, कानातले, गळ्यातल्या टोचणाऱ्या वस्तू सगळं काढून ठेवतो. तसंच इमॅजिन करून मी पुढे नाव घेते आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या आतून काढून बाजूला ठेवता आहात. मी माझं शरीर नाही. मी माझं शरीर नाही. मी माझा कुठलाही शारीरिक त्रास किंवा वेदना नाही. मी माझं मन नाही. मी माझं मन नाही.
मी माझं दुःख नाही, मी माझं सुख नाही, मी माझे विचार नाही, मी माझे विचार नाही, मी माझी बुद्धी नाही, मी माझी बुद्धी नाही, मी माझं चित्त नाही, मी माझा अहंकार नाही, मी माझी सकारात्मकता नाही, मी माझी नकारात्मकता नाही, मी माझं यश नाही, मी माझं अपयश नाही, मी माझं ध्येय नाही, मी माझं स्वप्न नाही, मी माझ्या महत्त्वाकांक्षा नाही, मी माझं भविष्य नाही, मी माझा भूतकाळ नाही, मी माझ्या भूतकाळातल्या कटू आठवणी नाही, मी माझे भूतकाळातील माणसं नाही, मी माझं भूतकाळातील जीवन नाही, मी माझं भूतकाळातील यश नाही, मी माझं भूतकाळातील अपयश नाही, मी माझे मित्रमंडळी नाही, मी माझे नातलग नाही, मी माझे शेजारी पाजारी नाही, मी माझे ऑफिसमधले कलिग्ज नाही, मी माझं ऑफिस नाही, मी माझं कामाचं ठिकाण नाही, मी माझी नोकरी नाही, मी माझा जॉब नाही, मी माझा बिझनेस नाही, मी माझं प्रमोशन नाही, मी माझं पद नाही, मी माझी पोस्ट नाही, मी माझं प्रमोशन नाही, मी माझं डिमोशन नाही, मी माझी पगारवाढ नाही, मी ऑफिसच्या कामाच्या जबाबदाऱ्या नाही, मी कामाचा ताणतणाव नाही, मी कामाचं टार्गेट नाही, मी सिनियरचा दबाव नाही, मी माझ्या ज्युनियर्सच्या जबाबदाऱ्या नाही, मी नातलग नाही, मी माझे घरातील सर्व नाते नाही, मी घरच्यांच्या अपेक्षा नाही, मी घरच्यांच्या घराच्या जबाबदाऱ्या नाही, मी घरातला ताणतणाव नाही, संघर्ष नाही, मी माझं प्रेम नाही, मी माझा अहंकार नाही, मी माझा राग नाही, मी माझा द्वेष नाही, मी माझा मत्सर नाही, मी माझ्या मनातली जेलसी नाही, मी माझ्या मनातली दया नाही, मी माझ्या मनातली घृणा नाही, मी माझ्यातली किंवा माझी पसंती नाही, मी माझी नापसंती नाही, मी माझी पसंतीही नाही, मी माझी नापसंतीही नाही, मी माझ्या आर्थिक समस्या नाही, मी माझा बिझनेस नाही, मी माझे बिझनेसमधले टार्गेट्स नाही, मी माझं बिझनेसमधलं अपयश नाही, मी माझं ज्ञान नाही, मी माझं अज्ञान नाही, मी माझं यश नाही, मी माझं अपयश नाही, मी माझा मान सन्मान नाही, मी माझा अपमान नाही, मी माझ्याबद्दल वाईट विचार करणारे माणसं नाही, मी माझ्यावर जळणारे वाईट माणसं नाही, मी मला समजून घेणारे जवळचे नाही, मी माझी ईर्ष्या करणारे माझे जवळचे नाही, मी माझा शारीरिक त्रास नाही, मी माझं लग्न किंवा लग्नाचा लाईफ पार्टनर नाही, मी माझ्या आयुष्यातले अडथळे नाही, मी माझ्या आयुष्यातलं अपयश नाही, मी माझ्यावरचं कर्ज नाही, मी माझं लक्झरियस लाईफ नाही, मी
म्हणजे माझ्यातली दरिद्रता नाही. मी माझा अभ्यास नाही. मी माझी परीक्षा नाही. मी माझं अपयश नाही. मी माझं यश नाही. मी माझं शरीर नाही. मी माझं मन नाही. मी माझी बुद्धी नाही. मी माझं चित्त नाही. मी माझा अहंकार नाही. मी माझी ऊर्जा नाही. या सगळ्या वस्तू, या सगळ्या भावना, विचार आणि आपल्या आयुष्यातली वर्तमान परिस्थिती सगळं काही आपण आपल्यातून दूर केलं आहे, आपल्यातून काढून टाकलं आहे आणि आपण पूर्णपणे रिकामे झालो आहोत. आपल्या मनामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये एक प्रकारचा रिकामेपणा आपल्याला जाणवत आहे. आपण पूर्णपणे रिकामे झालो आहोत आणि त्या रिकामेपणामुळे आपल्याला खूप हलकं हलकं वाटू लागलं आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक प्रकारचा हलकेपणा फील करत आहात. या हलकेपणाला फील करण्याचा प्रयत्न करा. हा हलकेपणा हळूहळू इतका वाढत आहे की जणू काही तुम्ही आकाशामध्ये उडत आहात. तुम्ही हळूहळू उडू लागले आहात असं तुम्हाला वाटतं आहे. हा हलकेपणा जास्तीत जास्त फील करण्याचा प्रयत्न करा. हा हलकेपणा जास्तीत जास्त फील करण्याचा प्रयत्न करा. हळूवार आपले दोन्ही हात जोडा आणि बस 2च सेकंद आपल्या दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करा. आपले हात अलगद आपल्या डोळ्यांवर ठेवा. डोळे उघडा. आपल्या मोबाईलची स्क्रीन बंद करा. जे यूट्यूबवर तुम्ही हे व्हिडिओ सुरू करून ठेवला आहे ते बंद करा. मोबाईलची स्क्रीन बंद करा. मोबाईल लॉक करा. मोबाईल कुठेतरी लांब ठेवून द्या आणि लगेच डोळे बंद करून झोपी जा.